श्री गुरुचरित्र अध्याय 18वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा। गुरुचरित्र कामधेनू ऐकतान धाय माझे मनू कांक्षा होतसे अंतःकरणू कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नोहे अंतःकरणी कथामृत संजीवनी आनिक निरोपी दातारा। येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी मस्तक ठेवी चरणांसी कृपा भाकी तये वेळी शिष्य वचन ऐकोनी संतोषले सिद्धमुनी सांगतात विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते ऐक शिष्य शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चये तुझ करिता आमांसी चेतन झाले परियेसी गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण झाले अवधारा। भिल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गौप्य होऊनी प्रकट झाले म्हणोनी पुढे निघाले परियेसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा प्रवाहांत श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपूर प्रयाग मानस तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेचे जान पंचगंगा कृष्णा संगम अतिउत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक जान तीर्थे असते अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणांतरी 5 नामे आहेत थोरी सांगे नायक एकचित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारिती ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची या संगा प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर अमरपूर म्हणिजे ग्राम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबरू प्रख्यात जाना कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमी जाणपा जैसे वाराणसीपुरी गंगा भागीरथी सरी पंचनदी संगम थोरी तत्समान असे परियेसा अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग बर्वे तयासी वंदोनी स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तोची जाना प्रयागे करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्याहुन एक स्नाने परियेसा सहज नदी संगमांत प्रयागा समान विख्यात अमरेश्वर परब्रह्म सत्य तया स्थानी वसत असे या कारणे तया स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे असते गुणी तया कृष्णा प्रवाहांत उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सन्निधेसी 3 तीर्थे परियेसी एकाहुनी एक अधिकेसी तीर्थे असते मनोहर पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे असे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम तीर्थे असते पै पुढे संगम षटकुळांत प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटी तीर्थ परियेसा तीर्थे असते अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्री गुरु त्या पुरी राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्तगंगा संगम सगुनी काय सांगो महिमा त्याचा ब्रह्महत्यादी पातके जळोनी जाती स्नानी एके ऐसे सिद्ध स्थान निके सकळाभिष्ट होती तेथे काय सांगो त्यांचा महिमा अनेक द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णू साक्षात जाना कल्पतरू
वृक्ष असे औदुंबरू, गौप्य होता अगोचरू, राहिले श्री गुरु तये स्थानी, भक्तजन तारणार्थ, होणार असे तीर्थ प्रख्यात, राहिले तेथे श्री गुरुनाथ, म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी, भिक्षा करावया प्रतिदिनी, अमरापूर म्हणिजे ग्रामी, जाती श्री गुरु परियेसा, तया ग्रामी द्विज एक, असे वेदाभ्यासक, भार्या त्याची पती सेवक, पतिव्रता शिरोमणी, सुशीळ असे ब्राह्मण, शुष्क भिक्षा करी आपण, कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने, तया विप्र मंदिरांत, असे वेल उन्नत, शेंगा निघती नित्य बहुत, त्याने उदरपूर्ती करी, एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरून मिळे परियेसी, तया शेंगा रांधुनी हर्षी, दिवसक्रमी येणे परी, ऐसा ब्राह्मण दरिद्री, याचक वृत्ती उदरभरी, पंच महायज्ञ कुसरी, अतिथी पूजी भक्तीने, भक्तिपूर्वक श्री गुरुसी, पूजा करी नेमासी, घेवड्याच्या शेंगा परियेसी, करी शाख नैवेद्या, वर्तता श्री गुरु एके दिवसी, तया विप्र मंदिरासी, गेले आपण भिक्षेसी, नेले विप्रे भक्तीने, भिक्षा करून ब्राह्मणासी, आश्वासिती अतिसंतोषी, गेले तुझे दरिद्र दोष, म्हणून निगती तये वेळी, तया विप्र गृहांत, जो का होता वेल उन्नत, घेवडा नामे विख्यात, अंगण सर्व वेष्टिले, तया वेलाचे बूड मूळ, श्री गुरु छेदिती तात्काळ, टाकोनी देतील समूळ, गेले आपण संगमासी, विप्र वनिता तये वेळी, दुःख करीती पुत्र सकळी, म्हणते पहा हो दैव बळी, कैसे देवे केले आम्ही तया यतीश्वरासी, काय उपद्रव केला त्यासी, छेदिले आमुच्या ग्रासासी, टाकूनी दिले भूमीवरी, ऐशा परी ती नारी, दुःख करी अनिवारी, पुरुष तिचा कोपे वरी, म्हणे प्रारब्ध प्रमाण, भ्रतार म्हणे तये वेळी, जे होणार जया काळी, निमित्त करी चंद्रमौळी, तया अधीन विश्वजान, विश्वव्यापक नारायण, उत्पत्ती स्थिती लय कारण, पिपीलिकादी स्थूल जीवन, समस्ता आहार करीत असे, आयुरन्नम प्रयश्छती, ऐसे बोले वेदश्रुती, पंचानना आहार हस्ती, केवी करीत असे प्रत्यही, 84 लक्ष जीवांसी, स्थूल सूक्ष्म समस्तांसी, निर्माण केले आहारासी, उत्पत्ती केली तदनंतर, रंकाराया एकदृष्टी, करुणी पोषितो हे सृष्टी, आमुचे प्रारब्ध असे वोखटी, तैसे फळ आपणासी, पूर्वजन्मी निक्षेपन, सुकृत दुष्कृत असे जाण, भोगणे आपुले आपण, पुढील यावरी काय बोल, आपुले दैव असताऊने, पुढल्या बोलती मूर्खपणे, जे पेरिले ते भक्षणे, कवन बोल सांगे मज, बोल ठेविसी ईश्वरासी, आपले अर्जित न विचारिसी, ग्रास घेतला मनसी, अविद्या माया वेष्टोनी, तो तारक आम्हांसी, म्हणून आले भिक्षेसी, नेले आमुच्या दरिद्रासी, तोची तारी अंती आम्हा, येणे परी स्त्रियेसी, संबोधित परियेसी, काढूनी वेल शाखेसी, टाकीता झाला गंगेत, तया वेलाचे मूळ जरी, जे का होते आपुल्या द्वारी, टाको म्हणून द्विजवरी, खनिता झाला त्या काळी, काढिता वेल मुळासी, लागला कुंभ निधानेसी, आनंद झाला बहुवसी, घेऊनी गेला घरांत, नवे नवल प्रवर्तले, यतीश्वर प्रसन्न झाले, म्हणून वेलासी तोडिले, निधान लाधले आमांसी, नर नव्हे तो योगेश्वर, होय ईश्वरी अवतार, आम्हा भेटला दैन्य हर, म्हणते चला दर्शनासी, जाऊनी संगमी गुरुपासी, पूजा करीती भावेसी, वृत्तांत सांगितला तयासी, तये वेळी हर्षयुक्त, श्री गुरु म्हणते तयासी, तुम्ही हे न सांगावे कौनासी, अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, आम्हा प्रगकता जाईल, ऐशा परी द्विजासी, सांगती श्री गुरु परियेसी, सुखी असावे आपल्या गृहासी, पुत्र पौत्री नांदावे, ऐसा वर लाधोन, गेला घरी तो ब्राह्मण, श्री गुरुकृपा ऐसी जान, दर्शन मात्रे दैन्य हरे, ज्यासी होईल गुरुकृपा, त्यासी कैचे दैन्य बापा, कल्पवृक्ष आश्रय करिता, विघ्न कैचे तया घरी, दैवे उना असेल नरू, तेने भजावा श्री गुरु, तोची पावेल पैल पारू,
पूज्य होईल सकळ लोका, जो का भजेल श्री गुरु ते, इह पर साधे तया ते, अखंड लक्ष्मी सदनाते, अष्टैश्वर्ये नांदती, सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु महिमा आहे ऐसी, भजावे मनोभावेसी, कामधेनू तुझे घरी, गंगाधराचा नंदन, सांगे श्री गुरुचरित्र विस्तारोन, पुढील कथा अमृतपान, ऐका श्रोते हो एकचित्ते, इति श्री गुरुचरित्रामृत, विवेक सार आयाचित, विप्रदैन्य हरयेथ, कथा निरोपिली, इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ, श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्ध नामधारक संवादे, विवेक सार अयाचित विप्रदैन्य हरणम नाम, अष्टादशोऽध्यायः। श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पितमस्तु। शुभम भवतु। ओवी संख्या 74। श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।